सो हे गाईज, इट्स मी उर्विशा, तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. आज आहे डे 3 आणि आज आम्ही लोक जाणार आहोत शंकराच्या मंदिरात. इथे जवळ म्हणजे लांब आहे, 1 तास लागतो तिकडे, म्हणजे चालत जायला. सो आज आम्ही लोक तिकडे जाणार असो, मी तुम्हाला दाखवेल. आणि गाईज व्ह्यू बघा. माझा आवाज खूप घाण येतोय आणि माहिती आहे मला. सो मी तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे. मी जाणार आहे तिकडे. आम्ही लोक थोड्या वेळात जाणार आहे. अजून लोकांचे अंघोळण्या झाले. आता किती 12 वाजले. ए दादा बाहेर आला फायनली. दीक्षा दिदी दादा बाहेर आला. गाईस, अर्धा तासापासून गेला होता. दीक्षा दिदी जा. हा गप्रे. आम्ही लोकांनी फणस कापले आहेत. आम्ही लोकांनी म्हणजे मी नाही कापल्यात. बघा 5 आहेत. कोण बघायचं का? चिक होय, चिक कोणाला जास्त होतं. कुठला तरी फणस खूप जास्त होता. हा बघा गाईस, इथं शी यार नको हात लावू ना. अंघोळली तुम्ही? नाही मामा, तुझे व्हाईट वाले केस ना, असं वाटतं तू पावडर लावली. हा गाईज, सो ऐकली हे बघा, दादानी झाडं लावलेत. नोव्हेंबरमध्ये लावले होती, दिवाळीमध्ये. तो गुलाब फुल कुठे गेला ग? हा शेट माणसं मामाला बघून आंबे देतात. शेट माणसं काहीच. काय बघा, हा तर बघा. मला खाली बसून बसून ड्रायव्हर मी वरती आली. कोणच नाही. बापरे, माझ्या डॅडी बघा. डॅडी इथे. काम करतात. मी काय करू? साफ करू का टेरेस? मी कधी काम नाही करत. साफ करते. मी साफ केला होता थोडंसं, परत कंटाळा आला. काय करू मी कंटाळा आला म्हणून मी झाडू मारत होते. जराशी अजून मारायची. काही रेंजच भेटत नाहीये. सकाळपासून आम्ही खालीवर करतो, कारण की टेरेसवरती रेंज भेटते. हा पडशील तिकडून आहे बघा. एक तर एवढीशी आहे. काय करू आता? हे सो गाईज, मी तुम्हाला सकाळी बोललेली की आम्ही लोक शंकरच्या मंदिरमध्ये जाणार आहे, बट कॅन्सल. कारण की पाऊस पडतोय आणि ते खूप लांब आहे. इथे ना, इथे मस्त भेटला रे आपल्याला ठेवायला फोन. इथे ही भूत दिसतेस. मेकअप नाही गेला म्हणून एक पोस्ट करणार आहे. हां, टाइमपास काय करू मी? माझी चटई नव्हती. शी कपड्याला लावली. काल तर त्या झोक्यावरून पडणार होती मागच्या मध्ये डायरेक्ट. चला यार, मी पडतच आहे मागपासून. यार इथे कशाला कपडे सुकत घालतात? बनियानी घातलेत. मारायची मी किन्ना. मारायचं आहे. थांब. गाईज, आम्ही लोकांनी चटईमध्ये गुंडाळली आहे. बस शर्ट दिली. बस ना हिच्यावरती. अरे गेली. राहिलीस का? अशी फालतुरी चालू असते. हा बघा, हा पण एक आयफोन आहे.
अर्ध्या झोपल्यात आहे फक्त उठवायची आली दगड खाजवत तुझी वाटत्या आणि बोलते आम्ही तयार झालोय खाली या असे खाजवत नाही त्या बिछाण्यावर ते अजून पण किती सगळ्या येऊन झोपल्यात माहिती मम्मी बघ मम्मी हस झोपल्या तर गोगऱ्या वगैरे घेऊन झोपल्या दोघी जणी आणि माई पण माईची अरे पॅन्टला लागला बघ पिपाण्या यांच्या तोंडात असतात पिपाण्या गाईस हिच्या आणि माझ्या दोन आत्या त्यांच्या घशामध्ये ना पिपाण्या आहेत लहानपणापासून अडकल्यात त्या बाहेरच निघत नाहीये तिच्या पोरामध्ये पण आहे जराशा पिपाण्या हा गाईस इथे झोपले ना आत्या तिच्या घशामध्ये पिपाण्या शिवाय या आत्याच्या पण घशामध्ये पिपाण्या आहेत यांच्या घशामध्ये पिपाण्या अडकल्यात ते निघतच नाहीयेत खूप सगळे डॉक्टर बघितले असं नाही म्हणता नाही ऐकायचं मग निघता खरं पिपाण्या सिद्धीची गाल निघालेली आम्ही लोक मंदिरात ना चालू बट आम्ही लोक चालत अरे की मच्छी झालेलं पण आता परत ठरलंय की जायचं चाललंय बाय बाय नाही अजून मम्मी नाही ते असं करतात माहितीये ना असं असं काहीतरी मग चला भेटूया आता मंदिरात असं मंदिरात नाही दुसरीकडे चाललोय आम्ही लोक काय माहिती कुठे आणि गाईज मग आउटफिट ते असं करत नाही का ट्रेंड होतो नवीन रेंज पण नाही दाखव माझा आउटफिट सो गाईज हे माझा आउटफिट आहे दादा कुठे गेला दादा येत होता ना हा बघा आमचं घर इथून असं दिसतं हा आणि गाईज मला आउटफिट खूप आवडला आणि आम्हाला ऑलरेडी वॉर्निंग दिली आहे की कपडे खराब करायचे नाहीत नाही झालं ना झाले असते तर मम्मी मला धुवून काढेल हा खाली बघते मी आता मोबाईल बघत असते खाली चालशील आत्या हाय असं काय झालं असे काय आमचे ब्लॉग असे काढू म्हणजे असे का छान दिसतात आम्ही हा सुंदर दिसतात काय कोण घालत होतं माझी चप्पल नाही तर मी नाही बघा ती चप्पल मोठी आली सिंपल हा लूज नका करणे का आल्यावर माझेच पाय सुजलेले होते अरे चला इथून ना असं उतरलं की ब्रेकच नाही लागत हा ना डायरेक्ट खाली हे लोक मला बोलतात तिकडे विहिरी जाऊ नकोस तू पडशील गोष्टी खाली एवढी फाटकी नाही मी सिद्धी दिदी सारखी हा एवढी फाटकी नाही मी सारखी काही खूप फाटकी आहे क्लमसी अरे हा ना बघ तरी हे तू बोलू नकोस करून ठेवले आले सो गाईज इथे आमची हे काय बोलतो विहीर आहे विहीर ना हा वीर मला फाटतं इथे जायला इथून बघा बस झालं दादा आहे बघितलं तिने काय मम्मी मामींनी लाल घातलाय हे बघा गाईस भाई मी व्हिडिओ शूट करते मग माझी मम्मी आणि गाईस हा इथून आमच्या इथून असं बाहेर येण्याचा रस्ता आहे हा इथे मेन रोड आहे आणि गाईस हे लोक आम्हाला बोलतात चला चला मगासपासून फोटो नाही काढू देतात गाईज हा व्ह्यू बघा किती मस्त दिसतोय अजून पुढे गेले ते अजून खूप मस्त व्ह्यूज आहेत दीदी आणि इथे नदी आहे ना कुठेतरी हा गाईज इथे एक नदी आहे हे बघा गाईज हा फणसाचा झाड आहे असे खूप झाड आहेत झाडं आहेत गाईज अशी खूप अशी नदी भरली ते लोक तिकडे पोस्ट देऊन उभे राहिलेत बघ पण नदी भरली नाही आता हा काहीच नदीने भरली आपण जेव्हा आलेलं माहिती मागच्या टाइमला तेव्हा होती आणि तेव्हा इथे ते हे नव्हते हे काय बोलतो तिकडे ते आहेत ना ते नव्हते ते काय पण असू दे ते पकडायचं असं हा स्टँड जाऊ दे तुम्हाला समजलं ना बस झालं दाखवलंच नाही काय समजलं हा गायचं आम्ही लोक मागच्या टाइमला आलो तर हे नव्हते इथे ब्लॅक हां झेब्रा क्रॉसिंग सो गाईज इथे कोकमाचं झाड आहे हे बघायच
दाखव कोकमाचं झाड आहे रतांबे. काहीचा व्ह्यू बघा मस्त दिसतो एकदम. उरी फोटो काढ माझा फुल जा ना पाठी. आंबे घ्यायला आम्ही लोकांनी मामाचा हॉटस्पॉट घेतला पण आधी भाव खात होते की मी नाही देणार पण घेतला. सो गाईज मग असं मला व्लॉग नाही करायला भेटला कारण की हिची आणि माझी भांडण झालेली. सो ही मला फोन नव्हती दे. चांगली दिसते घोबडा पक्ष माझी दिदी. काहीच मग असं झगडे झाले होते आमच्या लोकांचे. मी रस्त्यातून तिकडे अर्धा रस्ता रडत रडत आली होती घरी. काय आम्ही लोक आता रील बनवणार आहे. ते चांगलं दिसतं. सगळ्यात आम्ही लोक आता रील बनवणार आहे आणि ती याच्यामध्ये हा ते कुकी डॉन मध्ये बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये मेन कॅरेक्टर तो आता येईल बघा टॉयलेट मधून बाहेर असं ठेवून बॅक कॅमेरा चालायचं आला कुकी डॉन. शर्दी हाय बोल कोणाला भरत होती आता मेनू हा गाईस मेनू हे डाल आहे हा भात होता हे डाळ भात खाते डॅडी ते बसत. डॅडी हाय बोला डॅडी हाय बोला ना. हा पाणी सोडलं खाली. हे तर अजून एक दुसरीची पद्धत आहे तिने दाखवू शकत. झोपून खा ना. आता आम्ही रील करणार आहे. जेवण वगैरे घेतलं आम्ही दादा करणार ना. आम्ही नाचणार करणार मग. सो गाईज आम्ही लोक रील्स वगैरे बनवून झाले आमच्या लोकांचे. हा गाईज तिथे पाखरं किती आलेत. आणि आता आम्ही लोक आईस्क्रीम खाणार आहोत. आत्या मजा केली आहे. तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहालच. दादा पण खूप नाचलाय आणि ही तर बाबा राहू दे खरंच डेंजर नाचलीस. हा पाठवा. सो गाईज मी या ब्लॉगचं एंड करते. नाही या ब्लॉगचं नाही अजून एक दिवस दाखवायचा आहे म्हणजे मी एका ब्लॉगमध्ये 2 दिवस दाखवणार आहे. सो उद्याचा दिवस पण. सो गाईज उद्या भेटू. बाय. हा तिकडे भेटणार मी. गुड नाईट. गुड नाईट. सगळ्यात सकाळ झालेली आहे आणि हे लोक आज जात आहेत म्हणजे सगळंच जात आहेत. त्याच्या इथे तेजस किती मार खाल्लास मग पूर्ण गावभर जाम मार खाल्ला. सगळे जातात सिद्धी मी आणि विक्षेदी एकटं होतं आता. सो गाईज ही जात आहे. ही आमच्यासोबत जाणार होती पण हिचं ॲडमिशन करायचं म्हणून लवकर जाते. माझं फुटबॉलची बॉल सगळे कोचकन कपडे. हा बघा तिची फुटबॉलची बॉल सुद्धा किती फुगली आहे. बाय सिद्धी. शरू दीदी बाय. बाय गाईस. भेटू आपण नंतर काय कधी. काय 1 दिवसासाठी आलेली फक्त गाईज. हां मी 1 दिवसासाठी आलेली आणि आता ऑफिसमुळे जावं लागतंय मला.
मोठी आहे गाईज आमची दीदी, ऑफिसला जाते. पण यांच्यामुळे मी मोठी दिसतच नाही, मी छोटी वाटते. हे बघ हाईट बघ गाईज. कोण बोलेल मी मोठी आहे यांच्यापेक्षा? पुकीडॉन बघ तू. पुकीडॉन थांबा आता येईल, थांबा आता येईल. आला पुकीडॉन बोला. हा थांबा. एक थांब रे. ते ना नाचून दाखव. पुकीडॉन आला. नाचून दाखव का दादा सारखा. अंगात जीव किती बॅग बघ किती मोठी घेतलीस. आणि गाईज हे शरुदीदीचं जुनं घर आहे आणि इथे असं बोलतात की ते त्यांचं कुलदेव आहे. हा शरुदीदी इथे असं बोलतात की कुलदेव आहे. सो गाईज हे लोक निघताना नेहमी पाया पडतात. हे बघा गाईज ती एवढीशी रिक्षा आहे त्याच्यामध्ये किती कोंबलं आहे. कठीण आहे. शरुदी मागे आहे ना, चढण चढली पाहिजे रिक्षा. बाहेर पडते. बाय पुकीडॉन. सो गाईज मी या ब्लॉगचा इथेच एंड करते आहे आणि तुम्हाला कसं वाटलं माझा ब्लॉग हा नक्की सांगा. आणि गाईज खूप चावचाव पण होता मागे बॅकग्राऊंडमध्ये, तरीसुद्धा आहे ना तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. सो गाईज मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला ब्लॉग आवडला की नाही. आणि माझा आवाज आत्ता पण घाण येतो. तो मुंबईला असताना खराब झालेला, अजून पण खराबच माझा आवाज. सो गाईज हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.